नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की आता टीईटी परीक्षेसाठी रट्टा मारून चालणार नाही, कारण परीक्षेचा पॅटर्न जो आहे तो आता बदलणार आहे. कारण आता परीक्षेमध्ये थेट उपयोजनात्मक प्रश्न विचारणार आहे. त्यामुळे आजच्या आपण या व्हिडिओमध्ये असे महत्वाचे उपयोजनात्मक प्रश्न पाहणार आहोत, जेणेकरून तुमची जी आहे ती उपयोजनात्मक प्रश्नांची प्रॅक्टिस होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आणि हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथून पुढे फक्त खूपच कमी कालावधी जो आहे तो शिल्लक राहिलेला आहे, त्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचे आहे. त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये उपयोजनात्मक प्रश्नांचा सराव करणार आहोत, जेणेकरून एक्झाम मध्ये उपयोजनात्मक क्वेश्चनचा तुम्हाला गोंधळ होणार नाही. इथे आपला पहिला प्रश्न आपल्याला स्क्रीनवर पाहायला भेटतोय की स्वयंपाकघरात काम करताना सुमितच्या हाताला मधमाशी चावते. मग तो काय करतो? तो तिथेच असलेला लिंबाचा रस त्याच्या हातावर चोळतो. मग ज्यामुळे सुमितच्या वेदना अजून वाढतात. त्याची आई धावत येते आणि जखमेवर खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट लावते, ज्यामुळे सुमितला लगेच आराम मिळतो. या घटनेवरून मधमाशीच्या डंखाचे रासायनिक स्वरूप म्हणजे केमिकल नेचर कसे होते हे आपल्याला सांगायचे आहे. म्हणजे इथे जे आहे आम्ल आम्लारीची म्हणजे ऍसिड बेसची कन्सेप्ट देखील आहे आणि ती दैनंदिन जीवनामध्ये आपण जे आहे ते अप्लाय करून हा प्रश्न सोडवायचा आहे. तर सर्वात पहिल्यांदा ऍसिड ऍसिड कसे असतात? हे चवीला आंबट असतात. त्यांची त्वचा आणि जखमेशी गाठ पडली तर त्याचं काय होते? तर आग होते. ऍसिड म्हणजे उदाहरणार्थ लिंबाचा रस किंवा मग ताक, टोमॅटो हे जे आहे ते ऍसिड असते याच्यामध्ये. आणि दुसरं असते ज्याला आपण ऍसिड आम्ल, आणि दुसरं असते बेस ज्याला आपण म्हणतो आम्लारी. आम्लारी चवीला कशा असतात? तुरट किंवा कडू असतात आणि स्पर्शाला साबणासारखी बुळबुळीत असतात. हे जे बेस असतात म्हणजेच आपण त्याला आम्लारी म्हणतो. हे आम्लारी आम्लाचा जो म्हणजे आम्लाचा प्रभाव जो असतो तो नष्ट करतात. म्हणजे हे जे बेस आहेत ते ऍसिडचा प्रभाव नष्ट करतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर ऍसिड असले आणि हा बेस जर त्याच्यात मिक्स केला तर तो जो ऍसिडचा प्रभाव जो आहे तो नष्ट करतो. तर अशा पद्धतीने इथे काय होते? ही जी मधमाशी आहे ती सुमितला चावते. सुमितला चावल्यानंतर मधमाशीच्या डंखामध्ये जे आहे, मधमाशीच्या डंखामध्ये कुठलं आम्ल असते? तर मधमाशीच्या डंखामध्ये फॉर्मिक ऍसिड असते. फॉर्मिक ऍसिड असते. फॉर्मिक ऍसिड मधमाशीच्या डंखात असते. मग मधमाशीने सुमितला चावल्यावर ती ऍसिड जाते सुमितच्या शरीरामध्ये. त्यामुळे सुमितच्या हाताची जी आहे ती आग व्हायला लागते. मग डंखाचा स्वभाव आपल्याला समजला. फॉर्मिक ऍसिड नावातच आहे की डंख कसा आहे? आम्लधर्मी आहे, म्हणजे ऍसिडिक आहे. डंख जो आहे मधमाशीचा तो ऍसिडिक आहे. मग त्याच्यावर काय झालं? तर त्याच्यावर लावला लिंबाचा रस. त्याने सुमितने लावला लिंबाचा रस. लिंबाचा रस लावल्यावर ती जी आग आहे ती कमी होईल म्हणून लिंबाचा रस लावला. पण या लिंबामध्ये जे आहे काय असते? सायट्रिक असते, सायट्रिक ऍसिड असते. या लिंबामध्ये काय असते? सायट्रिक ऍसिडिकच सबस्टन्स आहे हा लिंबू, पण सायट्रिक ऍसिड या लिंबामध्ये असते. मग ऍसिड या मधमाशीच्या डंखामध्ये अगोदरच फॉर्मिक ऍसिड, मग त्याच्यावर लावले हे सायट्रिक ऍसिड, मग आग अजून जास्त व्हायला लागली. तर मग सुमितच्या आईने जे आहे सोडियम बायकार्बोनेट म्हणजे आपला जो खायचा सोडा आहे तो त्याच्यावर लावला. ज्यावेळी सुमितच्या आईने सोडियम बायकार्बोनेट लावला, सोडियम बायकार्बोनेट बेसिक आहे. सोडियम बायकार्बोनेट कसं आहे? बेसिक आहे, म्हणजेच कसा? आम्लारी धर्मी आहे. आपल्याला माहित आहे सोडियम बायकार्बोनेट कसा आहे? आम्लारी धर्मी. मग हा आपल्याला माहित आहे हा बेस जर ऍसिड वर लावला तर काय होते की तो ऍसिडचा जो नेचर आहे ते म्हणजे आम्लधर्मी जो ऍसिडचा नेचर आहे तो काढून टाकतो. म्हणजे त्यामुळे काय होते की ऍसिडिक हे लिंबाचा रस आणि फॉर्मिक ऍसिड दोन्ही ऍसिडिक आहे, जे सुमितच्या त्वचाला लावली त्यामुळे आग अजूनच व्हायला लागली. म्हणून सुमितच्या आईने ज्यावेळेस हा सोडियम बायकार्बोनेट जो की नेचरने बेसिक आहे तो लावल्यानंतर त्याचे जे आहे तिचा उदासीकरण होते आणि इजा जे आहे तो पूर्णपणे कमी होते. उदासीकरण होऊन म्हणजे न्यूट्रलायझेशन होते आणि जे आहे ती त्याचे जे जळजळ व्हायला लागले ते कमी होते. इथं ऑप्शन काय दिले? डंखातील रसायन आम्लारी धर्मी होते
डंकातील रसायन आम्लधर्मी होते का? नाही. डंकातील रसायन कसे होते? ऍसिडिक होते. डंकातील रसायन उदासीन होते का? नाही. डंकातील रसायन जे आहे ते आम्लधर्मी होते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हा करेक्ट आलेला आहे. आणि शेवटचा पर्याय आहे, लिंबाच्या रसाने डंकाचे उदासीकरण झाले का? नाही. सोडियम बायकार्बोनेटने लिंबाच्या रसाचे उदासीकरण झाले. सॉरी, त्या डंकाच्या मधमाशीच्या डंकाच्या मध्ये जे ऍसिड आहे त्याचे उदासीकरण झाले. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आले. कसं काय आले? तर डंकातील रसायन जे आहे म्हणजे फॉर्मिक ऍसिड आम्लधर्मी आहे. हा ऑप्शन करेक्ट आलेला आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण येथे सोडवलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हे जे प्रश्न आहेत ते दिसायला थोडे मोठे दिसतात, पण कन्सेप्ट समजल्यानंतर आपल्याला पटकन जे आहे ते सुटतात. सीटीईटी आणि टीईटी दोन्हीसाठी महत्वाचे. आता इथे जो आहे तो आपल्याला दुसरा प्रश्न आपल्या स्क्रीनवर दिसतोय. एखादी व्यक्ती जेव्हा धावते किंवा कष्टाची कामे करते तेव्हा तिच्या पायांच्या स्नायूमध्ये पेटके, ज्याला की आपण गोळे येणे म्हणतो किंवा क्रॅम्प्स म्हणतो, येतात. हे स्नायूमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाच्या साठवणुकीमुळे म्हणजेच अक्युम्युलेशनमुळे होते, असा येथे आपल्याला विचारलेला आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा जास्त जोरात धावते, जिम मध्ये जड व्यायाम करते, तेव्हा तिच्या पाय जे स्नायू आहेत पायांचे, त्यांना जास्त जे आहे ते ऊर्जेची गरज असते. पण आपण जितक्या वेगाने श्वास घेतो तितकं ऑक्सिजन स्नायूपर्यंत वेळेत जे आहे ते पोहोचू शकत नाही. म्हणून ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. अशा वेळी स्नायू काय करतात की स्नायू जे आहेत ऑक्सिजन शिवायच ऊर्जा तयार करायला सुरुवात करतात. कारण आपला सगळा म्हणजे ऑक्सिजन जास्त आपण जे आहे श्वासोश्वास वाढल्यामुळे तिकडे म्हणजे जे आहे ते इन्व्हेस्ट होतो. आणि त्यामुळे काय होतं की आपल्या स्नायूंना बिना ऑक्सिजनचं जे आहे ते ऊर्जा तयार करायला सुरुवात करते. ऑक्सिजन नसताना जेव्हा ग्लुकोजचे विघटन होते तेव्हा ऊर्जेसोबतच लॅक्टिक ऍसिड आहे जो तयार होतो. म्हणजे ही जी आपण ऑक्सिजन शिवाय ऊर्जा आपल्या स्नायूंच्या पायांच्या स्नायूमध्ये जे आहे आपण तयार करत असतो, त्यावेळेस काय होतं की ग्लुकोजचे विघटन होत असताना नॉर्मली आपण ऊर्जा कसे निर्माण करतो, तर ऑक्सिजनचा यूज करतो आणि ग्लुकोजचे विघटन करून निर्माण करत असतो. मग आता ऑक्सिजन शिवाय ते ग्लुकोजचे विघटन होत आहे, त्यावेळेस लॅक्टिक ऍसिड तयार होते. लॅक्टिक ऍसिड तयार होते आणि हे तयार झालेले लॅक्टिक ऍसिड जे आहे ते पायांच्या स्नायूमध्ये जे आहे ते जमा होत असते. त्यामुळे तिथल्या पेशी आकुंचन पावतात आणि पायात कडक असा गोळा येतो, ज्याला आपण पेटके किंवा क्रॅम्प्स म्हणतो. आणि आपले पाय जे आहेत ते दुखतात. काही वेळाने जेव्हा आपण आराम करतो तेव्हा ऑक्सिजनचा पुरवठा जो आहे तो सुरळीत होतो आणि लॅक्टिक ऍसिड जे आहे ते निघून गेल्यावर पाय दुखायचे देखील थांबतात. तर अशा पद्धतीने आपण काय केलेला आहे, हा प्रश्न बघितलेला आहे. आय होप तुम्हाला जो आहे हा प्रश्न समजला असेल. तर मग नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर अशा पद्धतीने हे आपण बघितलं की आपल्या पायाला स्नायूमध्ये जे आहेत किंवा आपल्या पायाला गोळे कशा पद्धतीने येतात. तर नक्कीच तुम्हाला हा प्रश्न जो आहे तो समजला असेल. आता इथे पुढचा प्रश्न काय दिलेला आहे की एका शेतकऱ्याला त्याच्या शेतीतील माती खूप आम्लयुक्त म्हणजेच ऍसिडिक झाल्याचे प्रयोगशाळेच्या तपासणीत समजले. मातीचा हा आम्लधर्मीपणा कमी करून ती उदासीन म्हणजेच न्यूट्रल करण्यासाठी त्याने मातीत काय मिसळलं पाहिजे. तर हा प्रश्न पहिल्या प्रश्नासारखाच उदासीकरणावर आधारित आहे. न्यूट्रलायझेशन उदासीकरणावर आधारित. आपण काय बघितले होते की एखादा जास्त ऍसिड झाला असेल तर त्याचे उदासीकरण कशाने होते, त्यामध्ये बेस किंवा आपण आम्लधर्मी पदार्थ मिसळल्यानंतर होते. जास्त रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे किंवा काही नैसर्गिक कारणामुळे मातीचा पीएच जो आहे तो कमी होतो. म्हणजेच माती कशी होते, तर माती जी आहे ती ऍसिडिक होते. मग आपण मातीला म्हणजे आम्लधर्मी कशी करायची, आपण मग मातीला न्यूट्रल म्हणजेच उदासीन कशी करायची. जसे आपण सुमीच्या जखमेवरील ऍसिडचा परिणाम कमी करण्यासाठी खाण्याचा सोडा वापरला होता, जो की काय होता, बेस. तसंच एखादा आम्लधर्मी पदार्थ जो आहे तो आपल्याला वापरावे लागेल. तर इथे काय काय दिलेला आहे, हा भिजलेला चुना दिलेला आहे. स्लेक्ड लाईम म्हणतो आपण त्याला. हा चुना निसर्गात कसा असतो, तर बेसिक असतो म्हणजेच कसा, आम्लधर्मी असतो. जेव्हा शेतकरी हा चुना मातीत मिसळतो तेव्हा चुना मातीतील ऍसिड नष्ट करून टाकतो आणि मातीला न्यूट्रल किंवा उदासीन बनवत असतो. यामुळे जमीन जी आहे ती पुन्हा कशी होते, तर सुपीक होते. तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर बघितलं की शेतकऱ्याला त्याच्या मातीमध्ये जर समजा जास्त जर हे झालं असेल ऍसिडिक
माती, तर काय वापरतात? भिजलेला चुना. तर त्याला स्लेक्ड लाईम म्हणतात. कारण हा कसा आहे? हा आहे बेसिक आहे, आम्लारीधर्मी आहे, म्हणून हा भिजलेला चुना स्लेक्ड लाईम वापरतात. तर अशा पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता इथे हा प्रश्न दिलेला आहे, हा थोडासा सोपा प्रश्न आहे, म्हणजे हा दिसायला खूप मोठा दिसतो पण कन्सेप्ट सोपीच असते. आता काय दिलेलं आहे? पावसाळ्यात वीज चमकताना आपल्याला आधी विजेचा प्रकाश दिसतो, म्हणजे लाईट दिसते, आणि त्यानंतर काही सेकंदांनी विजेचा कडकडाट साऊंड ऐकू येतो. याचे परिणाम, याचे कारण काय? तर पावसाळ्यात वीज पहिल्यांदा आपल्याला अगोदर दिसते विजेचा प्रकाश आणि नंतर लाईट येते. आपण सॉरी, नंतर जो आहे तो आवाज येतो. आपण बऱ्याच वेळा नोटीस केला असेल. तर ध्वनी आणि प्रकाश या कन्सेप्टवर जो आहे, याच्या वेगाच्या कन्सेप्टवर जो आहे तो हा प्रश्न आधारित आहे. आता स्पीड ऑफ लाईट, लाईट का अगोदर येते? कारण निसर्गात सगळ्यात वेगवान काय असेल तर ते आहे लाईट. प्रकाश हा सगळ्यात वेगवान आहे. हवेमध्ये प्रकाशाचा वेग किती आहे? तर 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद. म्हणजेच हा प्रकाशाचा वेग किती आहे? 3,00,000 म्हणजे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद हा हवेमध्ये, निसर्गाच्या हवेमध्ये प्रकाशाचा वेग आहे. आणि म्हणजेच वीज चमकल्या चमकल्या त्याचा प्रकाश एका सेकंदाच्या खूप लहान भागात आपल्या डोळ्यापर्यंत जो आहे तो पोहोचत असतो. आणि हा जो ध्वनी आहे आपल्याला, जो की उशीर ऐकू येतो, म्हणजेच हा जो साऊंड आहे, तर हा साऊंड जो आहे प्रकाशाच्या तुलनेने खूपच संथ असतो. हवेमध्ये आवाजाचा वेग जो आहे किती असतो? तर 340 मीटर पर सेकंद एवढा वेग असतो. म्हणजेच आवाजाला 1 किलोमीटर अंतर कापण्यासाठी जवळजवळ 3 सेकंद लागतात. म्हणून आपल्याला जे आहे तो अगोदर प्रकाश ऐकू येतो, नंतर प्रकाश दिसतो आणि नंतर साऊंड ऐकू येतो. जेव्हा आकाशात ढग एकमेकावर आदळतात तेव्हा वीज आणि आवाज एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी तयार होतात. पण प्रकाश जो आहे तो ट्रेन सारखा पटकन येतो आणि साऊंड जो आहे तो उशीर येतो. आता इथे प्रश्न बघूया, ऑप्शन बघूया. प्रकाशाचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा खूप जास्त असतो का? तर स्पीड ऑफ लाईट इज मच फास्टर दॅन स्पीड ऑफ साऊंड. तर येस, हा ऑप्शन जो आहे तो करेक्ट ठरतो, कारण प्रकाशाचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा खूपच जास्त असतो. दुसरे ऑप्शन तरी पण पाहूया. आवाजाचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त असतो का? स्पीड ऑफ साऊंड इज फास्टर दॅन स्पीड ऑफ लाईट. नो, हा ऑप्शन नाही येत. ढग आवाजाला रोखून धरतो का? क्लाउड्स ब्लॉक द साऊंड. नो, हा पण ऑप्शन येत नाही. मानवी कान उशिरा प्रतिसाद देतात का? ह्युमन इयर्स रिस्पॉन्ड लेट. नाही, हा पण प्रश्न जो आहे तो येत नाही. अशा पद्धतीने आपण बघितलं की या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ई आहे. हे जे क्वेश्चन आपण घेतोय ते एकदम एक्झाम ओरिएंटेड आहेत, कारण ज्यामध्ये नोटीस निघली होती की आता पाठांतरापेक्षा जे आहे उपयोजनात्मक प्रश्नावर जे आहे ते जास्त भर देणार आहेत. त्यामुळे हे प्रश्न तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघून ते पूर्ण प्रश्न रिव्हिजनसाठी तुमच्या खूप जास्त महत्वाचे आहेत, तुम्ही सोडवा. आणि तुम्हाला हे प्रश्न तुम्हाला हेल्पफुल ठरत आहेत का ते नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपण जे आहे ते अजून अशा आपल्या बेस क्वेश्चनची जी आहे ती प्रॅक्टिस करूया. आता इथे प्रश्न आपल्या स्क्रीनवर दिसतोय. हिवाळ्यामध्ये लोकरीचे म्हणजेच उलनचे कपडे घातल्यामुळे आपल्याला थंडी वाजत नाही आणि शरीर उबदार राहते. याचे मुख्य कारण काय असेल? हिवाळ्यामध्ये जे आपण स्वेटर घालतो त्यामुळे आपल्याला का उबदार वाटते? तर उष्णतेचे वहन, कंडक्शन ऑफ हीट या संकल्पनेवर आधारित हा प्रश्न आहे. काय होते? तर हवा म्हणजे आपल्या अवतीभोवती असणारी हवा ही एक उष्णतेला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज जाऊ देत नाही. म्हणजे आपली जी हवा आहे ती उष्णतेचं एकदम बॅड कंडक्टर आहे, उष्णतेचे रोधक आहे म्हणून काम करते. तर स्वेटरवर नक्की काय होतं मग? तर लोकरीचे धागे मऊ आणि पोकळ असतात. जेव्हा आपण लोकरीचे कपडे घालतो तेव्हा त्या धाग्यांच्या छोट्या छोट्या पोकळीत भरपूर हवा अडकून पडते. म्हणजे आपले जे स्वेटर असते त्यामध्ये असे छोटे छोटे पोकळी असते, त्यामध्ये हवा अडकून पडते. शरीर उबदार राहण्याचे खरे कारण काय आहे मग? आपल्या मानवी शरीराचे तापमान नेहमी उष्ण असते. स्वेटरमध्ये अडकलेली ही हवा आपल्या शरीरातील उष्णतेला बाहेर थंडीत पळून जाऊ देत नाही आणि बाहेरची थंडी शरीरापर्यंत जी आहे ती पोहोचू देत नाही. म्हणजेच ती एक प्रकारे सुरक्षित भिंत तयार करते, ज्यामुळे आपल्याला उबदार जे आहे ते वाटते. लोकर स्वतः कोणतीही उष्णता जी आहे ती तयार करत नाही. तर आपल्याला समजलं असेल, म्हणजे आपण हिवाळ्यामध्ये लोकरीचे कपडे घालतो. स्वेटर आपले कसे असते? तर आपल्या नॉर्मल म्हणजे कॉटनचे वगैरे कपडे असतात त्यापेक्षा थोडेसे वेगळे असतात. स्वेटरमध्ये थोडे थोडे असे
जे आहेत छिद्र असतात, जे काय करतात, हे स्वेटर जे उलन आहे आपल्याला वाटते की हे उलनच उष्णता निर्माण करते काय, तर उलन उष्णता निर्माण करत नाही. आपल्या शरीराचे तापमान मेंटेनच राहते, म्हणजे शरीर स्वतः उष्णता निर्माण करते. आणि ही जी उष्णता आहे ती हवेमध्ये जाऊ न देण्याची सुरक्षित भिंतीसारखं काम कोण करते, तर हे जे आहे ते लोकरीचे कपडे करत असतात. आता ऑप्शन कडे वळूया. पहिलं ऑप्शन आहे लोकर स्वतः उष्णता निर्माण करते का, नाही. आपण आता बघितलं लोकर स्वतः उष्णता निर्माण करत नाही. लोकरीचे धागे जाड असतात म्हणून आपल्याला उबदार वाटते का, तर नाही. लोकरीचे जे धागे आहेत ते जाड असतात म्हणून आपल्याला उबदार वाटत नाही, म्हणजे तिथे काय दिले, वूल फायबर्स आर थिक, तर नाही. त्यानंतर आहे लोकरीचे धाग्यांमध्ये अडकलेली हवा उष्णतेची रोधक असते. ऑप्शन क्रमांक सी हा आपला करेक्ट ठरतो. आपण आता बघितलेला आहे की लोकरीच्या धाग्यामध्ये अडकलेली हवा जी आहे ती उष्णते पकडून ठेवते. एअर ट्रॅप्ड इन वूल फायबर्स इज बॅड कंडक्टर ऑफ हीट, बघितलेला आहे आपण. त्यानंतर चौथा ऑप्शन आहे लोकर सूर्यप्रकाश शोषून घेते. लोकर सूर्यप्रकाश शोषून घेते का, तर नाही. वूल्स ऍब्झॉर्ब सनलाइट, तर नो, हा पण ऑप्शन येत नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी करेक्ट ठरतो. आता इथे हा प्रश्न बघूया. आता हा किती मोठा प्रश्न दिसतोय, पण याच आपण जर शांतपणाने सोडवायला गेलं तर हा पण प्रश्न जो आहे तो कन्सेप्टवर आधारित, सोप्या कन्सेप्टवर आधारित आहे. आता प्रश्न दिलेला आहे, लोहार आणि लोखंडाची कुऱ्हाड बनवताना लाकडी दांड्यामध्ये बसवण्यापूर्वी लोखंडी कड्याला म्हणजे आयर्न रिंग आधी खूप गरम केले आणि नंतर त्यात दांडा बसवून त्यावर थंड पाणी टाकले. आपण आपल्या गावामध्ये जे येत असतात, जे की असे लोखंडाचे जे आहेत ते वस्तू बनवण्याचं काम करतात, तिथे आपण बघतो की ते अगोदर काय करतात, त्याला खूप तापवतात. लोहाराने असे का केले विचारतात. हे जे लोहार आपल्या गावात येतात आपण बऱ्याच वेळा बघितलं की ते खूपच जास्त तापवतात, त्यानंतर त्यामध्ये कुऱ्हाड बनवतात, दांडा टाकतात आणि नंतर जे आहे ते पाणी टाकून देतात. असं का बरं करतात, असं इथे आपल्याला विचारलेलं आहे. की धातूंना जसे की लोखंड जेव्हा खूप जास्त उष्णता देतो ना, त्यावेळेस त्याचे आकारमान वाढते, याला म्हणतात प्रसरण पावन. आपल्याला माहित आहे की आपण धातूला कुठल्याही तापवलं की ते आपण ते जे आहे ती थोडीशी मोठी होते, प्रसरण पावते. लोहार जेव्हा लोखंडी कड्याला, ही जी आयर्न रिंग आहे, जी की आपल्या कुऱ्हाडीची जी रिंग आहे त्याला पहिल्यांदा तापवतात, मग ती थोडीशी मोठी होते, तेव्हा ती कडी थोडी सैल होते आणि मोठी होते. त्यामुळे यामध्ये जो आहे तो जो आपला कुऱ्हाडीचा दांडा आहे तो इझिली जाऊ शकतो. त्यानंतर जेव्हा ह्या धातूवर थंड पाणी टाकले जाते त्यावेळी पुन्हा आकुंचन होते, त्यामुळे आकारमान जो आहे तो पुन्हा कमी होतो. मग दांडा आत बसवल्यावर लोहार लगेच थंड पाणी टाकतो. थंड पाणी टाकले की मग आकुंचन पावते आणि तो लाकडी दांड्याला जो आहे तो घट्ट पकडून बसतो. अशा प्रकारे ही जी आहे आपली कुऱ्हाड तयार होते. आता पहिलं ऑप्शन पाहूया. गरम केल्याने लोखंड मजबूत होते का, तर नाही. पुन्हा गरम म्हणजे इथे हिटिंग मेक्स आयर्न स्ट्रॉंग, नो. त्यानंतर आहे गरम केल्याने लोखंडाचे प्रसारण होते आणि थंड केल्याने ते आकुंचन पावून घट्ट बसते. हिटिंग कॉजेस एक्सपान्शन अँड कूलिंग कॉजेस कॉन्ट्रॅक्शन, तर यस हाच आपला करेक्ट ऑप्शन आहे की गरम केल्याने लोखंड प्रसरण होते आणि थंड केल्याने ते आकुंचन पावून घट्ट बसते. आता तिसरा ऑप्शन आहे गरम केल्याने लोखंडाचा रंग बदलतो का, हिटिंग चेंजेस आयर्न कलर, नो, हा ऑप्शन येत नाही. लाकूड आणि गरम केलेले लोखंड एकमेकांना चिटकतात का, गरम केलेले लोखंड, वूड अँड हॉट आयर्न स्टिक टुगेदर, तर नाही, हा पण ऑप्शन येत नाही. आपण बघितलं इथं की या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर काय आलं, तर बी आलेला आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण इथे. इथे आपल्याला पुढचा प्रश्न दिसतोय की डॉक्टरांनी एका लहान मुलाला मुडदूस म्हणजेच रिकेट्स हा जो हाडांचा आजार आहे जो की व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे होतो झाला आहे असे सांगितले आहे. त्या मुलाची हाडे मजबूत होण्यासाठी डॉक्टर त्याला काय सांगतील, म्हणजे त्याला औषधासोबत कोणती काळजी घ्यायची आहे सकाळी, अशा कोणत्या गोष्टीचा सल्ला देतील असं विचारलेलं आहे. तर हा जो मुडदूस आहे तो कशाने होतो, तर हा प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळणारा व्हिटॅमिन डी च्या आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. यामध्ये काय होते, तर या मुलांची हाडे मऊ आणि कमकुवत होतात, ज्यामुळे ती सहज आणि वाकू आणि मोडू शकतात. तर सूर्यप्रकाश आणि व्हिटॅमिन डी चा संबंध काय आहे, तर आपल्या त्वचेमध्ये नैसर्गिकरित्या एक घटक असतो जो सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर
त्याचे रूपांतर व्हिटॅमिन डी मध्ये जे आहे ते व्हिटॅमिन डी मध्ये जे आहे ते करत असतो आपल्याला. म्हणून व्हिटॅमिन डी लाच काय म्हणतात, सनशाईन व्हिटॅमिन. सनशाईन व्हिटॅमिन व्हिटॅमिन म्हणत असतात. सकाळी येणारा कोवळा सूर्यप्रकाश हा शरीरासाठी अत्यंत शुद्ध आणि फायदेशीर असतो. औषधासोबतच मुलांना सांगितलं जातं की सकाळी उन्हामध्ये बसा, जेणेकरून हे व्हिटॅमिन हे जे आहे आपल्याला व्हिटॅमिन डी जे आहे आपल्या शरीरामध्ये तयार होईल. हे व्हिटॅमिन डी आपण खाल्लेल्या अन्नातून कॅल्शियम शोषून घेण्यास शरीराला मदत करते. कॅल्शियम योग्य प्रमाणात शरीरात गेलं की हाडे पुन्हा जे आहे ते मजबूत होतात. व्हिटॅमिन डी जे आहे आपण शरीरामध्ये जे आपण जे अन्न खातो त्याच्यातून कॅल्शियम शोषून घेण्याचे काम हे व्हिटॅमिन डी करते. ऑप्शन बघूया. थंड पाण्यात पोहायला सांगतात का, स्विमिंग इन कोल्ड वॉटर, तर नाही हा ऑप्शन. कोवळ्या सूर्यप्रकाशात बसणे, सिटिंग इन मॉर्निंग सनलाइट, तर यस, दिस ऑप्शन इज करेक्ट. कसं काय बरं का, तर आपण बघितलं की या कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये व्हिटॅमिन डी असते, जे की आपण खाणाऱ्या अन्नामधून कॅल्शियम जे आहे ते शोषून घेते आणि कॅल्शियम आपल्या हाडांसाठी अत्यंत गरजेचे आहे. व्हिटॅमिन डी करेक्ट ठरतो. सी, रात्री उशिरापर्यंत जागी राहणे, स्टेईंग अप लेट ऍट नाईट, तर नाही ऑप्शन पण नाही. डी, जास्त तेलकट खायला सांगतो का, इटिंग ऑइली फूड, तर नाही, अजिबात नाही. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की बी क्रमांकाचा ऑप्शन करेक्ट ठरतो. नेक्स्ट क्वेश्चन आता इथे सांगितलेलं आहे, धावपटू म्हणजे ऍथलेट्स किंवा खेळाडू मैदानात धावताना तळाला खिळे किंवा काटे असणारे स्पाइक्स म्हणजेच बूट का वापरतात बरं. म्हणजे आपण बघितलं तर जे धावपटू किंवा खेळाडू असतात त्यांचे शूज जे आहेत ते वेगळे असतात. ते काय करतात की खिळे आणि काटे असणारे जे आहेत ते स्पाइक्स बूट वापरतात. तर कसं काय वापरतात, तर इथे जो आहे तो फ्रिक्शन म्हणजेच घर्षणचा कन्सेप्ट आहे. घर्षण ही कन्सेप्ट आहे. या कन्सेप्टवर आधारित हा प्रश्न आहे. जेव्हा दोन गोष्टी एकमेकावर सरकतात किंवा घासतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक फोर्स निर्माण होतो. कुठला फोर्स, तर हा फ्रिक्शन म्हणजे घर्षण फोर्स तयार होतो. जेव्हा पृष्ठभाग एकदम दोन जर समजा गुळगुळीत पृष्ठभाग आहेत, दोन्ही गुळगुळीत आहेत, तर इथे घर्षण कसं होईल, तर जास्त होईल. तर गुळगुळीत बर्फ किंवा ओली माती, तर घर्षण जे आहे ते कमी होते गुळगुळीत पृष्ठभागावर आणि आपण घसरून पडतो. घर्षण इथे जे आहे ते गुळगुळीत पृष्ठभागावर घर्षण कमी होते आणि आपण घसरून पडतो. पण खडबडीत पृष्ठभाग असेल तर तिथे घर्षण कमी होते आणि आपली पकड म्हणजेच ग्रिप जी आहे ती मजबूत असते. खेळाडूंच्या जर बुटांना जर समजा हे जे स्पाइक्स किंवा हे जर असेल त्यावेळेस जे आहे बुटाच्या खालच्या साईडला हे खिळे वगैरे असतात, त्यावेळेस जमिनी आणि या बुटांमधले घर्षण वाढते आणि त्यामुळे खेळाडूला घसरण्याची भीती नसते. आता ऑप्शन बघू. वजनाने हलके असण्यासाठी, टू मेक शूज लाईट वेट, तर बिलकुल नाही. मैदानाचा पृष्ठभाग आणि बूट यांच्यामधील घर्षण बल वाढवण्यासाठी, टू इन्क्रीज फ्रिक्शन बिटवीन ग्राउंड अँड शूज, तर हा बरोबर आहे. आपण बघितलं. फॅशन आणि चांगल्या लुकसाठी, फॉर फॅशन अँड गुड लुक्स, तर नाही, बिलकुल नाही. धावताना आवाज कमी करण्यासाठी, टू रिड्यूस साऊंड व्हाईल रनिंग, तर अजिबात नाही, हा पण. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण इथे बघितलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपू नये असा सल्ला ज्येष्ठ लोक देतात, यामागे काय कारण असेल, तर आपल्याला आपण ऐकलं असेल लहानपणी की रात्रीच्या वेळी जे आहे ते झाडाखाली झोपू नये. तर असं का बरं आपल्या आजोबा म्हणायचे, तर दिवसा सूर्यप्रकाश असतो त्यामुळे झाडे सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतः तयार करतात. आपल्याला माहित आहे की फोटोसिंथेसिससाठी सूर्यप्रकाश खूप जास्त महत्वाचे असते. या प्रक्रियेमध्ये झाडे हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि भरपूर प्रमाणात ऑक्सिजन बाहेर सोडतात. हे पण आपल्याला चांगलंच माहित आहे. रात्री सूर्यप्रकाश नसतो त्यामुळे झाडांचे जे प्रकाश संश्लेषण आहे, फोटोसिंथेसिस, ते जे आहे ते खूपच कमी होते. फक्त ते आहे काय करतात, तर फक्त रेस्पिरेशन करतात. झाडं मग काय करतात, तर फक्त रेस्पिरेशन करतात, रात्री प्रकाश संश्लेषण करत नाही. म्हणजे रेस्पिरेशन म्हणजे श्वास घेतात. त्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे तो ऑक्सिजन आत घेतात आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडतात. मग रात्री झाडाखाली जर आपण झोपलं तर मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड जमा होईल आणि तिथे ऑक्सिजनची कमतरता भासेल. जर एखादी व्यक्ती तिथे झोपलं तर मग तिला गुदमरल्यासारखं होईल. त्यामुळे छातीत जडपणा सुद्धा येऊ शकतो. म्हणून जुने लोक म्हणायचे की रात्री झाडाखाली झोपू नका.
आता पहिलं ऑप्शन बघू. रात्री झाडे जास्त ऑक्सिजन तयार करतात का? प्लांट्स प्रोड्यूस मोर ऑक्सिजन ऍट नाईट. तर बिलकुल नाही. रात्री प्रकाश संश्लेषण बंद असते आणि झाडे कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. फोटोसिंथेसिस स्टॉप्स ऍट नाईट अँड प्लांट्स रिलीज कार्बन डायऑक्साईड. तर हा ऑप्शन करेक्ट ठरतो. रात्री झाडांचे तापमान खूप वाढते म्हणजे प्लांट टेम्परेचर इन्क्रीजेस ऍट नाईट. तर असं काहीच नाही. रात्री झाडांमधून विषारी रसायने बाहेर पडतात. प्लांट्स रिलीज टॉक्सिक केमिकल्स ऍट नाईट. तर असं पण काही नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी करेक्ट ठरतो की रात्री फोटोसिंथेसिस बंद होतं त्यामुळे झाडे जे आहेत ते कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या नॉनस्टिक जे आहेत भांड्यावर अन्न चिटकून राहू नये म्हणून खालीलपैकी कोणत्या बहुविकाराचा जो आहे म्हणजे पॉलिमरचा थर दिला जातो. म्हणजे आपण नॉनस्टिक जे वापरतो भांडे ज्यामध्ये असे कुठला थर दिला जातो जेणेकरून आपले अन्न जे आहेत अजिबात आपल्या भांड्यांना चिटकत नाही. तर ही संकल्पना पॉलिमर्सवर आधारित आहे. तर इथे जे आहे टेफ्लॉन. टेफ्लॉन म्हणजे काय? तर टेफ्लॉन हे एक प्लास्टिक प्रकारचे ब्रँड नाव आहे की या केमिकलचे एक वैशिष्ट्य म्हणजे यावर पाणी किंवा तेल अजिबात चिटकत नाही. ते तेल आणि पाण्याला दूर ढकलते. भांड्यावर याचा थर का देतात बरं? कारण टेफ्लॉनचे घर्षण जे आहे टेफ्लॉनचे घर्षण खूपच कमी असते. जेव्हा नॉनस्टिक तव्यावर डोसा ऑमलेट किंवा कोणती भाजी बनवली जाते तेव्हा ती तव्याला अजिबात चिटकत नाही. तर आता हे जो मग हा बॅकलाइट हा जो आहे तो नॉनस्टिक भांड्यांचे हँडल तयार करण्यासाठी वापरला जातो. पीव्हीसी पाण्याचे पाईप्स बनवण्यासाठी हा पीव्हीसी वापरला जातो. त्यानंतर नायलॉनने दोऱ्या किंवा कपडे बनवण्यासाठी वापरला जातो. तर शेवट हा जो आहे तो शेवटचा प्रश्न होता. तर अशा पद्धतीने इथे आपण जे अप्लाइड बेस क्वेश्चन आहेत उपयोजनात्मक प्रश्न विज्ञान विषयाशी संबंधित बघितले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो थँक्यू सो मच. तुम्ही जो आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला किती हेल्पफुल ठरतात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू सो मच.